मागं पुढे होते तिकडे तिकडं. तर बघा इकडं जे आहे थोडस आणखी ताप वगैरे येऊ शकते, धनुर्वात पण होऊ शकते, त्यामुळे इंजेक्शन देण्यासाठी पण आणलं इकडं. 2 इंजेक्शन. नमस्कार मित्रांनो, इकडे आताच घरी आलेला आहे आणि इकडं कपडे वगैरे पाहणं चालू आहे. ठीक आहे. आणि दोघी जणीची इकडे खेळणं चालू आहे. काय परी काय करताय तुम्ही दोघी जणी? हाय कर पिवबाळा, हाय कर. पाडलं हे असं दिसते तसं नाही आहे, इकडे वेगळं आहे. तर असं आहे. आणि आता थोडंसं पाणी वगैरे चालू आहे इकडं, कारण काही सामान तिकडं काही सामान इकडं, सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे. काही विचारलं नाही तुम्ही, प्रवास कसा झाला, काय झालं? हो, आम्ही काल 4 वाजतापासून तर कंटिन्यू 4 वाजले आज. हो ना, 4 वाजला सकाळी, रात्री कालचे 4 हो ना, आणि आज 6-7 वाजल्या. मग असा प्रवास झाला. आणि पुन्हा त्यातनी असं झालं, इकडून तिकडून आम्ही किती वाजता निघालो काल? 4 वाजतापासून. रात्रीचं जेवण नाही, पुन्हा प्रवास. फक्त दर्शन घेतलं घाटू श्यामजीचं, श्री श्यामचं, आणि नंतर लगेच घरी निघालो आम्ही. पण कंटिन्यू पूर्ण 1000 किलोमीटरचा प्रवास चालू होता. रात्र हो, तर मग किती वाजता आम्ही आलो तिथं? रात्रभर प्रवास केला. हा, 1-2 वाजेला गाडी चालवली. 2 वाजता स्टे घेतला वेळेवरच, कारण मग लय उशीर झाला होता. म्हणून मग डायरेक्ट थोडंसं गाडीतच आराम केला आणि इमर्जन्सीमध्ये मग सकाळी 5-6 वाजता निघालो. थोडंसं आराम करून तेही तिकडेच घेतला, ओंकारेश्वरच्या जवळपास इथं. आणि रस्ता खराब असल्यामुळे म्हटलं रात्रीचा प्रवास करायला नाही पुरत. आणि मग लगेच दुपारच्या टायमाला आम्ही 2 ते 3 वाजता इकडे आलो इच्छापूरला. पण इच्छापूरलाही असं आलो, एवढा उशीर झाल्यावरही माग पुढे चालू होतं थोडंसं. हो, ठेवा ठेवा ठेवा. प्रसाद आहे ते आता कसं वेगवेगळं करणं चालू आहे. काही सामान इकडं, काही सामान तिकडं. वा वा वा, काय ते एवढे आणलं का? काढ आजी, पानं काढून. काय तर प्रसाद आहे. हां, प्रसाद वगैरे आहे. परी दीदी काय आलं? किती सांडलं आणि हा ड्रेस. काय हां, आणि तुम्ही कमेंट करसाल आईसाठी काहीच नाही आणलं म्हणून. पाहिजे नव्हतं काय घ्या. आता आईचं ठीक आहे, प्रत्येकाचं तेच असते महत्वाचं म्हणा प्रत्येकाने. पण झालं असं की वास्तविक आम्ही जे आहे सर्वांनी पाहिलं तिथं, पण साड्या वगैरे चांगल्या नव्हत्या. हां, आणि कसं सोबत असला तर सोबत ड्रेस, सोबत जे आहे खरेदी राहते. त्याच्या हिशोबाने जे आहे सर्व. काय म्हटलं आजी? नमस्कार नाही केला तुम्ही? नमस्कार करा इकडेच. नमस्कार. हो हो, येतात येतात. पिऊ पण आली इकडं. पिऊ, अरे वा, दाखव. न्यू ड्रेस कुठे? न्यू ड्रेस. काय स्वेटर घातलंय त्याच्यावर. चालते असं आहे. नमस्कार. नमस्कार. मग काय कसा झाला प्रवास? तर चांगलं चालू आहे. काल 24 तास कंटिन्यू चालू आहे. गाडीत बसणं म्हणजे हो, रातभर गाडीत जाताना काही वाटत नाही, फिरत फिरत गेलो, आराम करत गेलो, पण येताना डायरेक्ट आलो. तसंच झालं. प्रसाद खान चालू आहे हळू. हो, द्या वाटून सर. हा, इकडे असतं. काय देत नाही, एकत्र चाललं सगळं. सर्व एकत्रच आहे. मागं पुढे होते तिकडे तिकडं. तर बघा इकडं जे आहे थोडस बांगड्या वगैरे घेतल्या होत्या. येतात की नाही ते विषय वेगळा आहे. चांगलं वाटतं. आणि खरंच एक चांगली मूर्ती वाटली होती मला. श्री श्यामची मूर्ती आहे ती. हा हा,
घाटू श्यामजीची मूर्ती बघा अशी चांगली वाटली थोडीशी अशी. देवघरातली म्हटलं देवघरातली वगैरे बसते सर्व पूजा पण करता येते तर म्हणतात मंदिरात. पाय येते का तू राजस्थानी हो ते तिकडून आणलेलं आहे घाटल्यात. मस्त आहे छोटस काय वा आणि असं आहे, पण आता वास्तू पहिला आम्हाला करायचं होतं पण ते उशीर झाल्यामुळे मग पटपट निघालो सर्व. पाय ना घालून टाकला हाती घाली पण जसं हो दक्षला बाळाला मनूला देऊला हा चल परी तुझा ड्रेस छान आहे हो. आता एवढ्या लांबून जे आलो आपण ठीक आहे नाही होत का काय बरं होते का पाहू दे ना. पाहू दे घालून परी घाल इकडेच. अरे यार खरंच लय मोठं झालेलं. पण मी म्हणतो आता प्रवास झाला एवढा मोठा तर घरी आल्यावर काय करायला पाहिजे होतं. पाणी ठेवायला गरम हात पाय धुवा जेवायला बसा काटा कुठं केलं हा तेच चालू होतं तसं. आता एवढे पाहुणे आले एवढे जण आले होते केलं मग दादा कातावलं ना संत दादा की बा एवढं लांबून आल्यावर एवढं केल्यावर बाकीचं पाले पाहिजे सर्व तेच चालू होतं. शेवटी मग जेवण वगैरे केले आम्हाला तिथे 2-3 घंटे टाइमपास झालाच म्हणा. टाइमपास नाही म्हणता आता एवढं लांबून गेलं तर आराम पण करायलाच पाहिजे होतं ना त्या म्हणून आता काय आहे ते नंतर जेवण केलं आणि लगेच मग इकडे निघालो. हो शेंगा तर नाही आणल्या का हा माझ्या लक्षात मग इकडे दिलं असेल दरवर्षी. चला झालं तयारी आता आपल्याला जायचं आहे गावाकडं. पण आता वाजत आलेलं आहे शेवटी माहिती आहे का आमचं चालू होतं की बा आजच जायचं तयारी चालू होती गावाकडं की बा आजच जाऊ आपण. पण लय उशीर झाला होता आई पण होती सोबत. हा म्हणूनच मग आता म्हटलं की आता खूप उशीर झालेला आहे उद्याच जाता येईल सकाळीच जायचं आहे उद्या. तर बॅग वगैरे ऑलरेडी आहे सर्व पॅक केलेलं आहे. झालं सर्व पॅकिंग हो प्रसाद आहे. नमस्कार किट्टू नमस्कार कर बाळा मन बर किट्ट्या स्वामिनी बघा. आणि मी आलो तर मला पाहतच आहे ते कालपासून खूप घाबरत आहे स्वामिनी पण. आणि इकडे पिऊ पण आहे आणि अद्विका म्हणजेच परी पण आहे. काय खात आहे तू बाळा. पिऊ घाबरत नाही आहे पिऊ व्यवस्थित बोलते पण इकडे जे आहे स्वामिनी घाबरते. चल चला कुठं आहे कोणता ड्रेस कलर ड्रेस हा 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 कोण अरे बापरे कुठे गेली ती. अरे बापा 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 हे काय नाटक हे कोणते नाटक आहे. चला 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 लवकर काम चालू किचन मध्ये सर्व. चाल चला 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 आता घ्यायला आलं तुला. अरे बा किती खुश झाली तिला घेतलं नाही कोणा. पिऊ इकडे हो असं आहे दिवसभर चालू राहत असं. तुम्ही बाळाच्या भेटीला आले तेव्हा मस्त वाटलं सगळं सर्वजण नाव घेत होते कमेंट करत होते सर्व व्यवस्थित.
आणखी बाकीचे जे आहे दुर्गाबाई आले का नाही पाहायचं होतं त्याला. हो बाकीचे जे आहे सासरवाडीतले झालं तिकडचे पण सर्वजण नाव घेत आहे किंवा भेटीला आले. आले बाबा लवकर हो. सगळेच जण आले. हम्म हे पाय. हे काय बा नवीनच नाटक आहे तिकडं काय आहे हे नाटक बरं उठ, मी घेते तुला. बाळा घेतो ना हे असं असते 2 मुली असल्या घरी 2 लेकरं असली की असं आहे एकाला राग येते आणि हिचा राग वाढत चाललेला आहे असं म्हणतात. कारण जसं गावकड गेलो तसं फोन उचलला नाही माझ्याकडे मामा दूध आणि तिच्याशी फोन नाही दिला तेव्हा पण राग येते तिला आणि असा पण राग येते हे माझं. खरंच. चल माय मी घेते ना तुला. इकडे चल हे घे चॉकलेट घे मामा आता झोपूनच घेते बा माझी. चला. तिला घेतलं नाही. इकडं तयार झालेलं अंबाची पण एकंदरीत असा प्रवास झाला शेवटी घरी आलेला आम्ही आता. आणि आता आमचं जे आहे प्रवास इथं संपलेला आहे. उद्या दिवस आहे तुम्हाला प्रवासात. तर उद्या तिकडचा प्रवास आहे म्हणजे घरी जाण्याचा प्रवास आहे ना. आता जो इकडचा बाहेर आहे तो प्रवास संपलेला आहे. हा. आणि आता व्हिडिओ जे आहे आपले तिकडचेच राहणार आहे गावकडचे. किट्टू स्वामिनी बाळा पप्पा कुठे आहे तुझे. घरी फिरवला. 4 दिवस झाले फिरणं नाही ना. हो चला असं मित्रांनो भेटू आपण. तर मित्रांनो बघा इकडे जे आहे आईला डोक्याला लागलेलं होतं नळ आहे ना. कसं लागलं पण नेमकी ते ते पाणी घाली गेली मी बकेटीतलं लागलं. हां किती डेंजर काम झालं हे. त्याच्यामुळे म्हटलं की बा अचानक जे आहे आणखी ताप वगैरे येऊ शकते हो. धनुर्वात पण होऊ शकते त्यामुळे इंजेक्शन देण्यासाठी पण आलं इकडं. 2 इंजेक्शन. हां 2 धड्यात 2 असा टाईम वगैरे झालेला आहे. शेवटी तर पहिले वापस गेले होते ते पण डबल आले तर आणि स्पेशल बंद होता ना. हो वापस गेलो. चलाच आता हे गोळ्या पडलेल्या खाली उचलून शोधून आता निघायचं घरी चालते चल.